या कलियुगामध्ये अनेक व्यक्ती दुःखी आहेत. अनेक लोकांच्या पुढे प्रश्न उभा राहतो की जीवन जगावं कशासाठी, आणि या प्रश्नाचं त्यांना उत्तर मिळत नाही, म्हणून अनेक जण दुःखी होतात. आणि त्यांच्यासाठी सुंदर असा हा व्हिडिओ आज आम्ही तयार केला आहे की जीवन कशासाठी जगावं. आणि जीवन जगण्याचं उत्तर या व्हिडिओमधून आपल्याला मिळणार आहे की जीवन जगावं का. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि शेवटी आम्हाला कमेंट फक्त जय जय राम कृष्ण हरी अशी आम्हाला कमेंट द्या. आणि तुमच्या जीवन जगण्याचं उत्तर याच ठिकाणी आहे. मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. त्यासाठी जगावं का जगावं, जीवनाचं उद्दिष्ट काय, या प्रश्नाचं उत्तर शोधत आपण सर्वजण भटकत आहोत. जर या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर जीवन जगावं यासाठी आनंद येतो, जीवन जगण्यासाठी एक उत्साह तयार होतो, नवीन ऊर्जा त्या ठिकाणी मिळते. आणि उत्तर नाही सापडलं ना तर आपली अवस्था अशी होते की उंच आकाशात जो उडलेला पतंग आहे आणि त्या पतंगाचा दोरा जर तुटला तर तो पतंग कुठं जातोय, कुठं उडतोय, कुठं चाललाय, कुठल्या दिशेला पोचणार, काहीच माहीत नसतं त्या पतंगाला. तसं आपलं आयुष्य होऊन जातो. त्या पतंगासारखं आपण भटकलेलं आयुष्य आपलं होतं आणि आपल्याला जीवन जगणं अवघड वाटतं. अहो विचार करा, एवढे वर्ष निघून गेली, आपलं वय 25 झालं, 50 झालं, जगात येऊन आपण अनेक दिवस झाला होता आपल्याला. मग देवानं हा देह आपल्याला दिला, प्रेम दिलं, जिव्हाळा दिला, ऊर्जा दिली. ते कोणतंही उद्दिष्ट न देता दिलं असेल का बरं? आणि दिलंही असेल काही ध्येय, मग ते आपल्याला सापडत का नाही आणि कधी सापडणार? लक्षात घ्या, जीवनाचं देह उद्दिष्ट हे आधीच ठरलेलं असतं आणि ते आपल्या आजूबाजूला देखील फिरत असतं. फक्त एवढंच, एवढे दिवस आपण त्या देहाकडं लक्ष दिलेलं नसतं, त्या उद्दिष्टाकडे आपण लक्ष दिलेलं नसतं, ते आजूबाजूलाच आपल्या असतं. सुंदर असा एक दृष्टांत आपल्याला आम्ही सांगत आहोत. तो दृष्टांत ऐकल्यानंतर जीवन जगावं कसं आणि देवापर्यंत पोचावं कसं, आनंदी राहावं कसं, याचं सगळं उत्तर आपल्याला मिळणार आहे. मित्रांनो, ज्यांना जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हटलं जातं, अखंड या जगाला ज्ञान देण्याची ताकद जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्याकडे होती आणि ती आपल्यासाठी ठेवली. मित्रांनो, त्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वडील सावकार होते, भरपूर संपत्ती होती, भरपूर जमीन होती. अहो विचार करा, एवढी संपत्ती होती की कित्येक पुढच्या पिढ्या बसून आरामशीर खाऊ शकत होत्या, एवढी संपत्ती होती. धान्याची कोठारं भरलेली होती. आणि संत तुकाराम महाराजांनी जर सावकारकी केली असती तर काय घडलं असतं? मित्रांनो विचार करा, भयंकर पडलेला दुष्काळ, आणि त्या दुष्काळामध्ये त्यांची स्वतःची बायका पोरं उपाशी होती. एवढी धनसंपत्ती होती की हा दुष्काळ पाहून सगळी धनसंपत्ती जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी वाटून टाकली. धान्याची कोठारं खुली केली, जमिनी परत दिल्या गाणवाट. विचार करा की आपल्या कुटुंबाला एक दिवस पुरेल एवढं धान्य संत तुकाराम महाराजांनी आपल्या कोठारात ठेवलं नव्हतं. एक दिवस पुरेल एवढं धान्य, उद्याचा सुद्धा विचार केला नव्हता की उद्या माझी बायका पोरं काय खातील. सगळं धान्य वाटून टाकलं. आणि त्या दुष्काळामध्ये त्यांची पत्नी, मुलं उपाशी अक्षरशः राहिली होती. आणि त्यावेळी की आपली बायका पोरं उपाशी आहेत, लक्षात घ्या, याच्याकडे पाहून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी अजिबात दुःख व्यक्त केलं नाही. त्यांना सुद्धा जीवनाचं देह मिळवण्यासाठी अनेक परीक्षांना सामोरं जावं लागलं होतं. आपण पाहिलं असं, अनेक परीक्षा, अनेक संकट. आणि ज्यावेळी ह्या सगळ्या परीक्षा पास झाल्यानंतर संत तुकाराम महाराजांना देवाचं नाव मिळालं, देह, की मला जायचंय कुठं आणि मला करायचंय काय. ज्यावेळेला देवाचं नाव मिळालं, जय जय राम कृष्ण हरी, पंढरीच्या पांडुरंगाच्या भक्तीमध्ये महाराज लीन होऊन गेले. आणि स्वतः त्या ठिकाणी महाराजांना कळालं की माझं जीवन म्हणजे काय आणि मला जगायचंय कशासाठी. मला जगायचंय अखंड या विश्वाला उपदेश देण्यासाठी जगायचंय, उपदेश लिहून ठेवायचाय पुढच्या पिढीसाठी. शतकोटी अभंगाची रचना केली आणि शेवटचं देह होतं की अखंड या विश्वाच्या मालकानं मला यावं या पृथ्वीतलावरती आणि मला घेऊन जावं. हे देह होतं जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं. लक्षात घ्या, सगळं कार्य पूर्ण केलं आणि अखंड या विश्वाचा मालक भगवान श्री हरी विष्णुदेव
स्वतः त्या ठिकाणी गरुडाचं विमान घेऊन वैकुंठाला घेऊन गेले. मित्रांनो, हे सांगण्याचं तात्पर्य की देह होतं, उद्दिष्ट होतं, ते आजूबाजूलाच होतं, परंतु त्याचा शोध घेण्यासाठी अनेक परीक्षांचा सामना करावा लागतो. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना एवढ्या वेदना झाल्या त्या देहापर्यंत पोहोचण्यासाठी, तुम्हा मला हे निश्चित होणार. आजही आपण पाहतो की जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्यात नाहीत, परंतु असं आपल्याला कधी वाटतं का? नाही वाटत. कारण क्षणोक्षणी त्यांचे अभंग जर आपण ऐकले, वाचले, तर जीवन जगावं कसं याचं उत्तर आज आपल्याला मिळेल. आणि मित्रांनो, लक्षात घ्या, एवढंही सगळं पाहून ऐकून आपल्याला जीवन जगावं कसं याचं उत्तर जर मिळत नसेल ना, तर धीर सोडू नका, प्रयत्न करत राहा. आज ना उद्या त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल, ते उद्दिष्ट त्या ठिकाणी मिळेल. पण लक्षात घ्या, शोधलं तरच तुम्हाला ते उत्तर मिळेल. आणि यासाठी काय, तर देवावरती विश्वास ठेवा. लक्षात घ्या, तुमचा जन्म बिना देहाशिवाय झालेलाच नाही. आपला देह, आपलं उद्दिष्ट या भगवंतानं जन्माच्या अगोदर ठरवलेलं असतं की याचं या पृथ्वीतलावरती काय काम. मुंग्यापासून हत्तीपर्यंत प्रत्येक जीवाचं उद्दिष्ट निश्चित असतं आणि ते आधीच ठरलेलं असतं. या आपल्या अध्यात्मावरती विश्वास ठेवा आणि भगवंताच्या नामावरती विश्वास ठेवा. नक्की तुम्हाला तुमचं उद्दिष्ट मिळेल की तुम्ही आलाय कशासाठी. मित्रांनो, भगवंताच्या भक्तीत तल्लीन व्हा, रामनामाचा त्या ठिकाणी उच्चार करा. तुमचं देह तुम्हाला जीवन जगावं का, कशासाठी जगावं हे उत्तर तुम्हाला नक्की मिळेल. मित्रांनो, सुंदर अशी माहिती आपल्याला आवडली असेल तर जय जय राम कृष्ण हरी अशा आम्हाला फक्त एक कमेंट करा. आपण जय हिंद, जय महाराष्ट्र.